भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पत्रकार परिषद घेत आहेत। थेट जाऊयात पत्रकार परिषदेत। त्यातही आम्ही मोठ्या प्रमाणावर जागा जिंकल्या आणि आजही काही नगर ग्रामपंचायतीचे निकाल राज्यामध्ये लागतात। आता आम्ही दुपारपर्यंत जी आकडेवारी घेतली त्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये नंबर 1 वर आहे। याशिवाय कल्याण डोंबिवलीची जी निवडणूक झाली यामध्ये भारतीय जनता पार्टीनं 42 जागा जिंकल्या, शिवसेना 52, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2, मनसे 9, अपक्ष 9, MIM 1 आणि आमच्यासोबत संघर्ष समिती आहे। या संघर्ष समितीच्या 9 जागा अशा आम्ही 51 जागा आमच्या संघर्ष समिती आणि भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे। खरं तर हा जनादेश भारतीय जनता पार्टीने मान्य केलेला आहे आणि कोल्हापूरच्या ज्या जागा आम्ही जिंकलो त्यामध्ये 81 जागेपैकी 13 जागी भाजप आणि तारा राणी आघाडी 19, म्हणजे तारा राणी आणि भाजप आम्ही एकत्र लढलो। काँग्रेस 27, राष्ट्रवादी काँग्रेस 15, शिवसेना 4 आणि अपक्ष 3 असं बलाबल आहे। खरं तर नगरपालिका महापालिकेमध्ये सुद्धा आम्हाला जो कौल जनतेनं दिला तो कौल आम्हाला मान्य आहे आणि राज्यामध्ये ज्या नगरपंचायत झाल्या त्यासुद्धा समाधानकारक आहे आणि आम्ही नंबर 1 वर आहे। सर्व नगरपंचायतीच्या ठिकाणी आम्ही शक्य तेवढ्या जास्त जागी आमचे नगराध्यक्ष बसवण्याचा प्रयत्न करणार आहे। कल्याण आणि डोंबिवली या कोल्हापूर, कल्याण आणि डोंबिवली या महापालिकेमध्ये सुद्धा सर्व निसर्गाचे नियम पाळून आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत। 42 जागा आम्ही कमळाच्या निशाणीवर जिंकलो आणि त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणची संघर्ष समितीशी आम्ही युती केली होती। त्याच्यात त्यांच्या 9 जागा अशा पकडून आम्ही त्या जागा जिंकलेल्या आहेत। तुम्ही सांगितलं की KDMC मध्ये सर्व पर्याय खुले असतील, म्हणजे नक्की काय? सर्व पर्याय म्हणजे सर्व निसर्गाचे नियम पाळून आम्ही सर्व पर्याय आमच्यासाठी खुले आहेत।